नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला झाल्या अपात्र। तुमचे नाव तपासा। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे। या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते। मात्र अलीकडेच सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून जवळपास 9 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत। ही बातमी समजताच अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। कोणत्या महिला अपात्र? सरकारच्या माहितीनुसार अर्जांची तपासणी 5 टप्प्यांमध्ये केली जात आहे। या तपासणीत महिलांचे उत्पन्न, त्यांच्याकडे असलेली वाहने, निवासस्थान यांचा विचार केला जात आहे। ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना ही योजना मिळणार नाही। तसेच ज्या महिला महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असून त्यांनी खोटे कागदपत्र सादर केले आहेत त्यांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत। उत्पन्न व कागदपत्र तपासणी। सरकार अर्ज करताना दिलेल्या माहितीची व कागदपत्रांची खातरजमा करत आहे। ज्यांचे उत्पन्न सरकारच्या निकषांपेक्षा जास्त आहे अशा महिलांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे। यामुळे काही महिलांना मागील 2 महिन्यांपासून पैसेही मिळाले नाहीत। महत्त्वाची सूचना। सरकारने स्पष्ट केले आहे की जे लाभार्थी रेशन कार्ड वापरतात त्यांनी KYC पुरावा द्यावा। जर हा पुरावा वेळेत न दिल्यास संबंधितांचे रेशन कार्डही रद्द होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी आपली सर्व कागदपत्रे योग्य रीतीने सादर करणे अत्यावश्यक आहे। लाडकी बहीण योजनेची तपासणी अजून सुरू असून पात्र महिलांना पुढील काळातच लाभ मिळेल। तुमचा अर्ज यादीत आहे का हे तपासणे अत्यावश्यक ठरते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।